नमस्कार, मी अजय शिरगिरे व हे सर्व आम्ही धनगर समाज बांधव आणि ग्रामस्थ कारला बुजुर्ग आज आमचा उपोषणाचा तिसरा दिवस आहे। आम्ही जिल्हा अधिकारी कार्यालय नांदेड येथे उपोषणासाठी बसलेलो आहोत। जिल्हा प्रशासनाचं दुर्लक्ष आहे इथे। खरं तर लक्ष द्यायला पाहिजे त्यांनी। आमचा मूळ उपोषणाला बसण्याचं कारण म्हणजे सबस्टेशन 33 kV माननीय कलेक्टर साहेबांनी 2 जानेवारी 2026 रोजी आदेश पारित केले, जे की त्यांनी गट नंबर 353 मधील जवळपास 40 आर जमीन सबस्टेशनसाठी महावितरणाला दिलेलं आहे। कलेक्टर साहेबांनी स्थळ पाहणी करून चौकशी करून आदेश करायला पाहिजे होतं, जे की गावठाण वस्ती धनगर समाजाच्या वस्तीलगत असलेल्या जमिनीवर त्यांनी 33 kV उपकेंद्र उभारण्याचा निर्णय दिलेला आहे। तर आमच्या गाव कारला बुजुर्गमध्ये पर्यायी जागा गायरान जमीन उपलब्ध असून त्यांनी जाणून बुजून गावठाण जमिनीवर 33 kV उपकेंद्र करण्यासाठी आदेश पारित केलेले आहे। हे सर्व कार्य जे प्रस्थापित लोक आहेत आणि पॉलिटिशियन लोक यांच्या पुढाकारामुळे झालेलं आहे, जे की गरिबावर अन्याय आहे, ते आम्ही कदापि मान्य करणार नाही। आणि दुसरा मुद्दा म्हणजे जवळपास 35 ते 40 वर्ष झाले गाव पुनर्वसन होऊन गावठाण जमिनीवर गाव पुनर्वसन करण्यात आलेलं आहे, पण लोकांना कब्जेदार म्हणून तिथं आहेत, मालकी हक्क अद्यापही कोणाला मिळालेले नाहीये। त्यामुळे गव्हर्नमेंटने तात्काळ सनद ग्रँट करून लोकांना मालकी हक्काचा पुरावा देण्यात यावं आणि त्याच जमिनीवर काही प्रस्थापितांनी आणि शासकीय कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन संगनमतानं पैशाच्या हवासपोटी म्हणा किंवा अदर काही कारणास्तव म्हणा बऱ्याच गट नंबरवरील फेरफार करून मूळ शेतकऱ्याच्या नावे जमीन करण्यात आलेली आहे। आमचं मागणी कलेक्टर साहेबांना एवढंच आहे की जे फेरफार करून जमीन मूळ शेतकऱ्यांच्या नावे गेलेली आहे, ते पुन्हा ते फेरफार रद्द करून ती जमीन गावासाठी ग्रामपंचायतच्या अधीन देण्यात यावं। आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ते 33 kV सबस्टेशनचा जो आदेश आहे त्यांनी रद्द करावं आणि त्याच्यासाठी सबस्टेशनसाठी पर्यायी जागाचा वापर करावा।